मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल करायचं आहे. टीम सोमनाथ भैस 11 पिलीव, आपल्याला विनंती आहे आपण आपला खेळाडू इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल करा. पिलीव टीम 12वा प्लेयर इकडे दाखल करायचा आहे. हेलो मैंने क्या बोला. चला, सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि विकेट चालू जाकी देखील मात्र इकडे आलेली आहे. पहिल्याच 0च्या स्कोरवरती तिकडे धक्का लागताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. यावेळेसचा बॉल लिव्ह करून दिलाय. तदनंतर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त पहिल्याच दिवशी घवघवतं यश या स्पर्धेला मिळताना पाहायला मिळत आहे. सर्वांनी आतापर्यंत चांगलं खेळाचं प्रात्यक्षिक मात्र इकडे दाखवलंय. याही वेळेसचा बॉल आउटसाइड दी ऑफ, कासा बाहेर आहे. अवांतरच्या स्वरूपात इकडे मात्र धाव आपल्याला धाव फलकावरती जुळताना पाहायला मिळेल. ऑफस्टिकच्या कासा बाहेर होता आणि पंचांच्या माध्यमातून इकडे मात्र पहिल्या धावेची नोंद अवांतरच्या स्वरूपात ही मात्र धाव फलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळते. बॉल फटका हवेत, कॅच ड्रॉप, रेग्युलेशन कॅच इकडे सुटताना आपल्याला पाहायला मिळाला. जागेवरच बॉल इकडे उसळला होता आणि अजून एक विकेट घेण्याची संधी निर्माण झाली होती श्रीराम क्रिकेट क्लबला आणि आपण बघू शकतो की एक इझी चान्स मात्र इकडे सुटताना. धावफलक 2च्या स्कोरवरती एक गडी बाद असताना पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी विक्रम रिसवडकर यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेसचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय आणि इकडे मात्र नाही होणार आहे कुठली चूक. हलकस फंबल करताना आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले खरे, बट विक्रम रिसवडकर इकडे सातत्याने स्ट्राईक करतात आहे आणि आपल्या संघाला मात्र विकेट मिळवून देतात आहे. 2च्या स्कोरवरती हा दुसरा धक्का लागतोय आणि अडचणी मात्र वाढतात आहे टीम सोमनाथ भैस 11 पिलीव या संघाच्या. सुरुवातीची षटका आणि त्यामध्ये एवढी कारगर कामगिरी, कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं, खास करून नवीन चेंडू सोबत आतापर्यंत जी कामगिरी राहिली आहे विक्रम रिसवडकर यांची लाजवाब. 2वरती 2 स्कोर, खेळ चालू आहे क्रिकेटचा, स्कोर कार्ड झालाय फुटबॉलचा. बॅटिंगसाठी आता नवीन फलंदाज दाखल होताना जमीर यांना मात्र दाखल करण्यात आलंय. चांगला बॉल, बॅट आणि बॉलमध्ये इतका काही खासा संपर्क नाही झाला, बट टप्प्यावरती जो एक चेंडू इकडे हाताळला. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये स्वातंत्र्य मात्र तितक्या काही मोठ्या प्रमाणावर मिळालेलं नाही अद्यापही फलंदाजांना. शेवटचा बॉल उडवण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक धावतात आहे. एक धाव इकडे पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी मात्र निघालेले आहेत
आणि दुसरी देखील धाव मात्र इकडे यशस्वीरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. चांगली कामगिरी विक्रम रिसवाडकर यांच्या षटकात आपल्याला पाहायला मिळाली. षटक पूर्ण होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलक जाऊन हिट करतोय 4च्या स्कोरवरती. गडी बाद आहेत 2 टीम सोमनाथ भैस 11 पिलीव. चांगली कामगिरी प्रथमतः गोलंदाजी करताना, कारण की आपण बघतोय बरेच सामने आज संध्याकाळच्या सत्रात आपल्याला इकडे पाहायला मिळाले. काही सामन्यांमध्ये धावा बनल्या, काही सामन्यांमध्ये धावा चेस झाल्या, काही सामन्यांमध्ये धावा डिफेंड झाल्या आणि प्रत्येकाने प्रभावित करण्याचं काम इकडे मात्र केलेलं आहे. आपल्या खेळाच्या माध्यमातून कोणी गोलंदाजी करून, कोणी फलंदाजी करून, कोणी क्षेत्ररक्षण करून ऑक्शन टेबलवरती संघ मालकांच्या माध्यमातून जो विश्वास खेळाडूंवर दाखवला गेला होता, त्या विश्वासावरती खरं उतरण्याचं काम इकडे मात्र प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून केलं जात आहे. बॉलिंगसाठी आता काळूराम आलेत आणि काळूराम यांच्या पहिल्याच बॉलला दिली आहे तडी. 6 धावेंचा षटकार गारगुंडा इकडे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. हवा के संग संग और घटा के साथ साथ डीप मिड विकेट सीमा रेषा पार. चांगला फटका होता, ताकद होती या फटक्यामध्ये आणि जसा आला तसा मात्र सीमारेषा पार गेलाय. षटक पूर्ण झालंय नाही, पहिलाच बॉल आहे आणि पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. फलंदाज सोनू यांच्या बॅटमधनं हा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवरती. काळूराम यांच्या गोलंदाजीवर इथे देखील फटका हवेत आहे आणि अजून एक जीवनदान. याही वेळेस मात्र संधी होती, बट या संधीचं इकडे काही सोनं होताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. सातत्याने दुसरा झेल या डावात मात्र आपण म्हणू शकतो जो ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळालाय. सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात आहे इंद्रजीत 11 संघाचे संघ मालक श्री शहाजी बापू माने साहेब, हॉटेल इंद्रजीत आणि इंद्रजीत फार्म्सचे सर्वेसर्वा त्यांचा देखील संघ मात्र या स्पर्धेमध्ये आहे आणि एक चर्चेत राहणारं नाव आहे माळशिरस तालुक्याच्या क्रिकेटमधील. आणि साहेबांचे देखील मात्र हार्दिक स्वागत. धावस्वरूपी डॉट बॉल येतोय. सागर मगर यांच्या माध्यमातून काळूराम यांच्या विकेटसाठी 500 रुपयांचा पुरस्कार आहे. धाव फलक 11च्या स्कोरवरती. शेवटची 3 बॉल मात्र अजूनही यायचे बाकी आहेत. याही वेळेस इथेही फक्त हवेत आहे का फिल्डर? नाही. नो मॅन्स लँड मध्ये वॅकंट एरिया. 4 धावेंची घंटी वाजवत बॉल मात्र धाव फलकावरती जाऊन हिट करतोय. एक षटकार, एक चौकार. काळूराम यांच्या विरोधात इकडे मात्र हात खोलले जातात आहे फलंदाजांच्या माध्यमातून. एक षटकार आलाय, एक चौकार आलाय, कारण की मागच्या षटकाची भरपाई करण्याचा इकडे दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न आहे. मागच्या षटकाची गोलंदाजी झाली आहे त्या कारणाने जमीर यांच्या बॅटमधनं हा फटका आला. भिरकावण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टिकला शफल होत, संपर्क तितका काही खासा नाही. बॉल सरळ बॉलर टू कीपर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी. असंच 21 लाख सबस्क्रायबर्सचा पल्ला गाठलेली वाहिनी नाहीये. आणि इकडे काय अजून एक संधीचं सोनं उकलंय. इथे देखील संधीचं सोनं करण्याची पुरेपूर संधी होती, बट इकडे काही सोनं होऊ शकलेलं नाहीये. हा 3रा कॅच आहे आतापर्यंत या डावामध्ये आणि बघू शकता आपण हाताला चाटत बॉल ज्यारित्या निघून गेला. निराशा काळूराम यांच्या चेहऱ्यावरती, कारण की बघा गोलंदाज जेव्हा प्रयत्न करतात ना, विकेट मात्र 2 ओव्हर 16 विकेटचा मात्र त्यांचा पुरेपूर प्रयत्न असतो ना, तेव्हा क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं हे फार गरजेचं आहे. आणि इकडे मात्र आपण बघतोय की ती काही खास साथ आतापर्यंत मिळालेली नाहीये गोलंदाजांना क्षेत्ररक्षकाकडनं, कारण की 3 कॅचेस अवघ्या 12 बॉलच्या खेळामध्ये सुटल्यात. रनसंख्या 16 वरती 2. बॉलिंगसाठी निमगावचं तुफान आता दाखल होताना अक्षय बोडरे आता मात्र गोलंदाजी मार्कवर. टप्प्याचा बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती अलॉंग दी कार्पेट. मागे मात्र फिल्डर जोपर्यंत येतील हलकीशी मिसफिल्ड इकडे 30 यार्ड मध्ये झाली आहे तोपर्यंत 2 धावा इकडे आपल्याला मिळताना पाहायला मिळतात आहे. सोमनाथ भैस 11 पिलीव
ज्या संध्या मात्र त्यांना मिळालेल्या आहेत त्या संध्यांचं सोनं करण्याचा हा प्रयत्न राहील, कारण की क्षेत्ररक्षणात आत्तापर्यंत निराश केलं आहे टीम श्रीराम क्रिकेट क्लब या संघाने. धावफलक 2 धावांच्या मदतीने 18च्या स्कोअरवरती जातोय. आपण बघत आहात आमदार प्रीमियर लीग वेळापूर. बॅटची कड आणि इकडे मात्र नाही होणार कुठलीच चूक. अक्षय बोडरे यांना मात्र इकडे यश मिळतंय आणि यष्टीरक्षकाचाही तेवढाच दमदार कॅच. भीमा यांच्या माध्यमातून तो झेल टिपला गेला. रिप्ले इंटरेस्टिंग राहील, कारण की आउटसाइड दी ऑफ रडारच्या खासा बाहेर ठेवला होता बॉल आणि अक्षयच्या वेगाचा वापर करण्याचा फलंदाजाचा प्रयत्न, बट भीमा क्या बात आहे. मैदानावरती हलकीशी डाईव्ह त्यांनी मात्र तिकडे नक्कीच लगावली. धूळ मात्र त्यांच्या कपड्यांना लागली आहे, बट क्रिकेटच्या मैदानावर लागणारे हे धुळीचे दाग आहेत आणि हे दाग चांगले आहेत. क्रिकेट के मैदान पे लगने वाले दाग अच्छे हैं. रिप्लेमध्ये आपण बघू शकता चांगला झेल टिपला. अशा प्रकारची कमिटमेंट जेव्हा खेळाडू दाखवतात ना, इतर खेळाडूंचा उत्साह देखील मात्र तेवढाच वाढतो आणि चांगला झेल तिकडे मात्र टिपला गेलाय. नंदकुमारजी मगर साहेब यांच्या माध्यमातून भीमा यांच्या या कॅचसाठी 500 रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. चांगला बॉल. साकिब मुलानी हे बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. वेळापूरचे लोकल खेळाडू आहेत आणि पहिल्याच बॉलवर काय स्वागत केलंय तिकडे अक्षय यांनी. टप्पा पडल्यानंतर ज्या रीत्या तो बॉल गुड लेंथवरनं उडला. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं गुड लेंथ स्पॉट हा गोलंदाजाचा स्पॉट आहे आणि अक्षय म्हणतात आहे मला त्या स्पॉटचा वापर करणं पुरेपूर येतं. 18 वरती 3 आहे स्कोअर. 3 बॉल यायचे बाकी आहेत. अक्षय बोडरे या नावाची चर्चा गेल्या 2-3 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती झाली आहे. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल टन टनाटन सरळ सीमारेषा पार. साकिब मुलानी सांगतात आहे हे माझं होम ग्राउंड आहे, मला या मैदानावरती फटकेबाजी करणं येतं आणि साकिब मुलानी आपल्या बॅटमधून मात्र हा फटका दाखवतात आहे. घणाघाती प्रहार, धावा, कडक षटकार, 6 रन. इसको लगा डाला तो स्कोर कार्ड झिंगाला आला. ही बॅटिंग आहे साकिब मुलानी यांची. धावफलक उसळी मारतोय 24. यावेळेस चांगला कमबॅक. अक्षय बोडरे देखील म्हणतात आहे मलाही कमबॅक करणं येतं. अलीकडच्या काळात तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बघितलं ना तर खेळाडूंनी आपली गावं मात्र खाशी सुप्रसिद्ध केली आहे. आज आपण अक्षय बोडरे यांना बघतो. हालाकी एखादा पुण्यामध्ये राहणारा व्यक्ती, संभाजीनगरमध्ये राहणारा व्यक्ती किंवा नगरमध्ये राहणारा व्यक्ती कधी निमगावला आलाही नसेल, पण त्याला निमगाव मगर हे गाव मात्र नक्कीच माहिती असेल अक्षय बोडरे यांच्या माध्यमातून, कारण की टेनिस बॉल क्रिकेटमधनं ही वेगळी प्रसिद्धी, वेगळी ओळख आपल्या गावाला मिळून द्यायचं काम मात्र या खेळाडूंनी केलंय. आणि सातत्याने आपण बघतो निमगावचा संघ हा मात्र या विभागामध्ये चर्चेत राहणारा संघ आहे गावाच्या माध्यमातून आणि त्या गावातनं मात्र हा खेळाडू आलेला आहे, ज्याने गेल्या 2-3 वर्षांमध्ये जो प्रभाव सोडलाय तो मात्र फार लाजवाब आहे. इथे देखील गतीचा केलाय वापर, घुमा के आणि तिकडे मात्र फिल्डर, फलंदाज मात्र तिकडे शॉक मध्ये आहेत की घडलं काय ते. निशांत पवार यांनी मात्र एक चांगला झेल टिपलाय. वेगाचा वापर करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षकाने एक रनिंग कॅच तिकडे मात्र पूर्ण केला आणि अक्षय बोडरे यांना मात्र इकडे विकेट मिळतीये. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो बिग हिट, म्हणजे गतीचा वापर करण्याचा प्रयत्न होता पण एक्सेसिव्ह पेस तिथेच बसले. थोडस ऑकवर्ड पोझिशन मध्ये फटका खेळला आणि निशांत पवार, आधीच्या मॅच मध्ये कृष्णा पवार, आता निशांत पवार. सागर भाऊ मगर यांच्या माध्यमातून निशांत पवारला 500 रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. क्या बात आहे. तुम्ही बँक मध्ये जर कुठे गेले ना, एक गोष्ट लिहिलेली असते, मनी इज द बिगेस्ट मोटिवेटर इन लाईफ. आयुष्यामध्ये जर तुमचा आत्मविश्वास कोणती गोष्ट वाढवते तर तो म्हणजे पैसा. आणि इकडे बक्षिसांची खैरात सध्याच्या घडीला खेळाडूंसाठी आहे, म्हणजे षटकारांसाठी बक्षीस आहे, चौकारांसाठी बक्षीस आहे, विकेटसाठी बक्षीस आहे, असं नाही कॅच साठी पण बक्षीस आहे. तुम्ही फक्त चांगली कामगिरी करा. 3 ओव्हर 26 4 गडी बाद. आल्या हवाई फायर आणि अजून एक झेल. अक्षय मगर कधी पुढे कधी मागे, कधी पुढे कधी मागे, आणि काय जज केलं तिकडे अक्षयने बॉलला. अजून एक धक्का लागतोय.
ताशच्या पत्त्यांसारखा डाव सध्याच्या घडीला मात्र ढासळायला लागलाय मैदानाच्या आतमध्ये. एकानंतर एक जणू काही वसंत ऋतूमध्ये एखादं झाड आपली पानं सोडतं त्या रीत्या खेळाडू मात्र इकडे विकेट सोडतात आहे. आणि बघा भैयासाहेब मगर यांच्या माध्यमातून अक्षय मगर यांना 500चा पुरस्कार आहे. इकडे गोलंदाजांना कमी, क्षेत्ररक्षकांना जास्त बक्षीस आहे. ही मजा आहे क्रिकेटची. आणि हा झेल मात्र आपण बघू शकतो. हलकसं सुरुवातीला जज करण्यामध्ये ते अडखळत होते कारण की कधी पुढे गेले कधी मागे आले, बट अंततः मात्र एक चांगला झेल तिकडे टिपलाय. फलंदाज परत त्यांनी आपल्याला पाहायला मिळतात आहे. आणि जबरदस्त कमबॅक संतोष बॉस. अँड बॉस इज ऑलवेज राईट. विकेट येताना इकडे पाहायला मिळाली आहे. मजा येईल. श्रीराम क्रिकेट क्लब हा ज्या रीत्या संघ आहे, कारण की जरी इतर खेळाडू असते ना बघा, संतोष बॉस आणि अक्षय बोडरे जर एका टीम मध्ये आहे तर त्या टीमला तुम्ही हलक्यात घेऊ शकत नाही. कारण की दोघं खेळाडू असे आहेत जे मात्र बॅटिंग बॉलिंग दोघेही ऑप्शन देतात. आखूटप्प्याचा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र हलकसं दूरपर्यंत राहतात आहे. एक धाव मात्र तिकडे मिळताना पाहायला मिळते. अलीकडच्या काळामध्ये गाववाईजचं क्रिकेट गाजवत असताना खेळाडूंना प्रीमियर लीग्समध्ये आयडॉल होण्याची देखील मोठ्या प्रमाणावर संधी मिळते. त्याचबरोबरने हे आर्थिक साधन देखील आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहेत. ISPL सारखी स्पर्धा जो आपण बघतो, आपला माळीनगरचाच कृष्णा ज्यारीत्या गाजवतोय सातत्याने, जर बघितलं तर ITCSF सारख्या फाउंडेशनची देखील मात्र आता ज्यारीत्या स्थापना झाली आहे. तर चांगले दिवस आता मात्र टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंना येतात आहे. आणि इकडे काय रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, फलंदाज विफल, कीपर विफल, फ्लाइंग स्लिपचे खेळाडू विफल आणि आमचे स्कोरर होत आहे 22च्या 4 धावा घेण्यासाठी सफल. खासा वेगात मात्र 4 22च्या रूपात रनसंख्या 31. सध्याच्या घडीला धावा कसे येऊ, सोमनाथ भाईस 11 पिलीव म्हणतीये रन आले पाहिजे, गाडीला एक स्टार्ट मिळाला पाहिजे. प्ले अँड मिस, आउटसाइड दी ऑफ, वेग. संतोष बॉस हे देखील माळीनगरला बिलॉंग करतात आणि त्याही भागात गाववाईची चांगली टीम आहे, कारण की संतोष बॉस, कृष्णा पवार सारखे खेळाडू सातत्याने माळीनगरला लीड करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि प्रीमियर लीगमध्ये माळशिरसमध्ये तर दबदबा असतोच या नावांचा. ओ हो काय बॉल टाकलाय, लाजवाब. बॉसची बॉसगिरी मैदानाच्या आतमध्ये. फुलल्यांचा बॉल टाकला होता, गतीने पूर्णपणे बीट झाले, भूल भुलैया. आणि हा बॉल बघा हलकासा मिस झाला यष्टॅनपासनं, टप्पा पडल्यानंतर हलकासा आतमध्येही वळला बॉल यष्टॅनच्या मागे. चांगली कामगिरी. गोलंदाज लेफ्टी गोलंदाजाला जर बघितलं ना तर नेहमी आपण बघतो एक ॲडव्हान्टेज राहिलंच आहे, कारण की तुम्ही कित्येक दिग्गज बघतात लेफ्टी गोलंदाज जे मात्र नेहमी मैदान गाजवतात आणि यावेळेस मात्र फलंदाजाने मैदान गाजवलंय. साईराज यांच्या बॅटमधनं अंततः हा मोठा गारगुंडा फुटताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि 6 धाव्यांच्या मदतीने धावफलक मात्र हिट करतोय तब्बल 37ला. 4-37 5 झाले, 4 ओव्हर 37. यस, 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 37 धावा धाव फलकावरती, 5 गडी बाद. आणि शेवटच्या बॉलला जो षटकार आला तो षटक थोडस महागडं करून गेला, अन्यथा संतोष बॉस यांनी सुरुवातीला खूप चांगली गोलंदाजी केली होती या षटकामध्ये. डीप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो डीप एक्स्ट्रा कव्हरला तिकडे निवडलं होतं आणि 6 धावा ठोकल्या होत्या. बॉलिंगसाठी आता अक्षय बोडरे येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. अक्षय बोडरे यांची गाव वाईजपासनं तालुका वाईजपासनं आता व्यावसायिक गटाच्या क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होती आहे. यावर्षी जर बघितलं तर तिगरे सरकार चषक, खराडी चषक, प्रहार ट्रॉफी सारख्या स्पर्धा देखील सातत्याने ते आपल्याला खेळताना पाहायला मिळाल्यात. आणि का नाही, ग्रामीण भागाचं क्रिकेट ज्या रीत्या पुढं जात आहे आणि कुणाचंही नाव एका रात्रीत होत नाही, त्यामागे जर बघितलं तर वर्षांची मेहनत असते, शेकडो किलोमीटरचा प्रवास असतो. आणि अक्षय बोडरे यांची ती मेहनत आता मात्र रंग लावायचे काम करते. रनसंख्या 38. बॉल चांगला चेंडू. कुठलाही एखादा पेसर गोलंदाज जर हा चेंडू बघेल ना तर तो म्हणेल हा बॉल आहे, कारण की शॉर्ट बॉलचा अतिशय चांगला वापर केला.
कदकाठी जर बघितले तर चांगलीच आहे अक्षय बोडरे यांची, आणि कदकाठीचा जो ज्यारित्या गोलंदाजीमध्ये वापर करतात, मजबूत खांदा आहे त्यांचा, राईज होतो बॉल अक्षय बोडरे यांचा. रन संख्या 38 रन. यावेळेसचा बॉल हवेत आहे, हवेत आहे. ओ हो, यावेळेस मात्र झेल ड्रॉप होताना आला की क्षेत्ररक्षक प्रयत्न तर चांगला केला, बट हातातनं झेल तिकडे आपल्याला निसटताना पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये तत्पूर्वी धावा देखील इकडे पळून पूर्ण केल्या जातात आहे. धावा रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल डबलचं महत्व माहिती आहे फलंदाजांना. क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही बॅटिंग करताना 1, 2, 4 आणि 6 हे असे आकडे जे विसरून चालत नाही. प्ले एन एम एस, बॅट फिरली आहे, बट बॉल जर बघितला तर सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने. आणि ज्यारित्या चित्रपट 3 गोष्टींवर चालतात, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट अँड ओनली एंटरटेनमेंट. क्रिकेटही 3च गोष्टींवर चालतं, रन्स, रन्स अँड ओनली रन्स. 40 धावा, 5 गडी बाद. अक्षयचा स्पेल 10 बॉलचा, 13 देत 2 गडी बाद केलेत साईराज. ओ हो, काय गोलंदाजी करतात आहे अक्षय बोडरे. सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे. सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे. अक्षय बोडरे म्हणतात आहे, तुम मुझे मेरी हदें रोशन करने से कब तक रोकोगे. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. यावेळेसचा बॉल फुललेंचा बॉल होता, मागच्या दिशेने खेळलाय आणि मैदानाला अगदीच सुर 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 करत बॉल निघून गेलाय सीमारेषा बाहेर. षटक होते पूर्ण. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 5 षटकांच्या अखेरीस धाव फलक हिट करतोय 44च्या स्कोर वरती. आणि शेवटचे 6 बॉल या पहिल्या डावातील यायचे बाकी आहेत. मागच्याही षटकात शेवटच्या बॉलला मोठा फटका आला, आणि याही षटकात शेवटच्याच बॉलला मोठा फटका येताना पाहायला मिळाला आहे. षटक पूर्ण झालेला आहे. 5:44. शेवटचं षटक. फुललेंचा बॉल टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने मात्र इकडे वळतोय. अक्षय मगर बॉलिंग मार्क वरती येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. यावेळेसचा बॉल आउटसाइड दी ऑफ, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून जो की केला जातोय अवांतरच्या स्वरूपात. इकडे धाव आपल्याला वाढताना पाहायला मिळेल एका धावेच्या मदतीने. 45 धावा, अजूनही 5 बॉल बाकी आहेत या डावातील. इथे देखील कसं आहे कनेक्शन, कसं आहे कनेक्शन. 6 धावा देऊन जाईल तसं आहे कनेक्शन. आणि या षटकाराच्या मदतीने धाव फलक 50 ओलांडतोय. अशा प्रकारच्या फटक्यांची गरज आहे. हलकेशी दिशेवरनं भटले, आणि तदनंतर जर बघितलं तर 6चा पाडा इकडे सुरू झालाय. दिशा से भटके तो पडेंगे फटके. आणि या 6 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र 50 इकडे ओलांडताना आपल्याला पाहायला मिळते. सागर भाऊ मगर यांच्या माध्यमातून विकेट जर घेतली तर तब्बल 1000 रुपयांचा पुरस्कार इकडे मात्र दिला जाणार आहे. बॉल पुरवायचा आहे लवकर. रन संख्या मात्र 51 वरती 5. अनिश यांच्या बॅटमधनं हा स्ट्रोक येताना आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या वरून मात्र हा षटकार आला. आणि 4 बॉल इकडे अजूनही यायचे बाकी आहेत या डावातील. 4 बॉलमध्ये जर का 2 फटके खेळले, 60 धावा जर का ओलांडल्या तर जोरदार मॅच होईल. चला जे क्षेत्ररक्षक बाहेर आहेत त्यांना विनंती, आपण मैदानात यायचंय. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं म्हणजे 50 धावा देखील डिफेंड झाल्या होत्या. त्या आधीच्या मॅचमध्ये 70ही आपल्याला डिफेंड होताना पाहायला मिळाल्या. 51 वर 5 आहे स्कोर.
यावेळेसचा बॉल खडे खडे त्याला कट करण्याचा प्रयत्न होता, आउटसाइड दी ऑफ. गोलंदाज अक्षय मगर यांनाही माहिती आहे की फलंदाज सध्याच्या घडीला पॉवर हिटिंगच्या मूडमध्ये आहे, तर तेही रेंजपासून दूर ठेवलाय बॉलला. रिप्लेमध्ये आपण बघू शकतात, फार लेट खेळले फटका, फार लेट रिॲक्ट झाले बॉलवरती. उडवलाय बॉल आणि हा देखील बॉल चाललाय सीमारेषा पार. अशा प्रकारचे फटके जर आले तर बाद बनेल ना. 2 फटके या षटकात येताना पाहायला मिळालेत अनिश. आणि या कनेक्शन टायमिंग प्रॉपर, बॉल देखील करतोय सरळ हवाई सफर. 6 धाव्यांसाठी अनिशच्या बॅटमधून येतोय षटकार. सजवलाय त्याने मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांचा दरबार. अजूनही बॉल बाकी आहेत, 2 बॉल बाकी आहेत, 57 बनलेले आहेत. येईल का अजून फुल टॉस कनेक्ट नाही करू शकले. डीप मिड विकेट वरनं खेळाडू येतात आहे बॉलवरती. 1 धाव मिळतीये. दुसऱ्या धावेचा कॉल अक्षय. आणि पंचांकडे नजर वळेल. पंचांनी फेटाळलंय. पंचांनी सांगितलंय 2 धावा मिळून जाणार आहेत. काय धाव चोरली तिकडे. फटका खेळला होता, क्षेत्ररक्षक बॉलवरती आले, बॉलला स्टॉप करण्यात हलकंसं फंबल झाले. आणि बघा जणू काही अरबी रेस आणि डर्बी रेसच्या घोड्यामध्येच रेस लागली होती. अक्षय जोपर्यंत थ्रो करतील तोपर्यंत 2 धावाही होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 15 रन आलेले त्या षटकामध्ये. शेवटचा बॉल बाकी आहे. चांगलं षटक राहिलंय सोमनाथ भैस 11 पिलीव साठी. लास्ट बॉल. बॅटची लागतीये कड. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक बॉलला अडवताय. आणि याच बरोबरीने षटकाचा खेळ इकडे मात्र होतोय पूर्ण. तर तब्बल 6 षटकांच्या अखेरीस 60 धावा इकडे मात्र बनलेल्या आहेत. आणि 61 धावेंचं टार्गेट इकडे मात्र असणार आहे श्रीराम क्रिकेट क्लब या संघासाठी. चला विनंती आहे लवकरात लवकर मैदान सोडायचंय. 1 लाईन मध्ये बाहेर यायचंय आणि समोरची टीम 1 लाईन मध्ये आपण आतमध्ये जायचंय. सायरा 11 आणि त्यांच्या विरोधात आरबी माने ॲग्रो. आपल्याला विनंती आहे आपण मात्र टॉस साठी यायचंय. आरबी माने ॲग्रो सर्व्हिसेस आणि सायरा 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती राहील आपण मात्र नाणेफेकीसाठी यायचंय. 7वा सामना तो आजच्या दिवसातील राहणार आहे. सायरा 11 आणि आरबी माने ॲग्रो सर्व्हिसेस या दोन्ही टीमच्या दरम्यान. प्रत्येकाचं विशेष कौतुक झालं पाहिजे. आयोजन समितीतील सर्वात महत्वाचे घटक त्या इकडे या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतात आहे. गावचं आयोजन, गावची स्पर्धा, वर्षातून एकदा येणारी दिवाळी, एकदा येणारा दसरा आणि एकदा येणारी गावाची प्रतिष्ठेची स्पर्धा. आणि वेळापूरची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजे आमदार प्रीमियर लीग. ऑगस्ट महिना म्हटला की सर्वांना वेध लागतात या स्पर्धेचे. चला बॅट्समन आपण मात्र घाई करायची आहे. यानंतरचा सामना दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचंय.
चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते. सागर मगर यांच्या माध्यमातून भीमा यांच्या प्रत्येक षटकारावरती 500 रुपयांचा पुरस्कार आहे. अक्षय बोडरे फलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. आमदार चषक वेळापूर माळशिरस तालुक्यातील एक क्रिकेटचा मोठा सोहळा. पूर्ण तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या नजरा मात्र इकडे लागलेल्या आहेत. आर्मी माने 11 संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय. मॅचला होतीये सुरुवात आणि इकडे मात्र अक्षय पहिल्याच बॉलवरती आपला जलवा दाखवत असताना 1-2 का 4 बॉल सीमा पार. अक्षय बोडरे निमगावचं तुफान च्या बॅटमध्ये येतोय चौकार. बापू मुंगुसकर साहेब यांच्या विरोधात मात्र हा फटका खेळला गेलेला आहे. चौकाराच्या मदतीने धावफलक वाढते. वेळापूरचे उपसरपंच बापू मुंगुसकर साहेब जे आपल्याला पाहायला मिळत आहे. मागच्या वर्षी स्पर्धा गाजवली होती आपल्या गोलंदाजीने. त्यांनी रणसंख्या चौकाराच्या मदतीने वाढत असताना डान्सिंग डाऊन दी ट्रॅक दमताल करत अक्षयने फटका तर खेळला, बट फिल्डर तिकडे आपल्याला येताना पाहायला मिळतोय बॉलवरती. आणि बॉलला मात्र जोपर्यंत अडवेल रिटर्न करेल तोपर्यंत धावस्वरूपी 1 धावेच्या मदतीने 2 धावेंच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 वरती हा धावफलक मात्र हिट करतोय. याआधी एक चौकार आला होता अक्षयच्या बॅटमधून पहिले. आता मात्र या 2 धावा. धावफलक 6 रन. अक्षय बोडरे रिवाचा फटका, लाकूड तोड्या फटका होता हा. म्हणजे किती वेळ होता अक्षयकडे हा फटका खेळण्यासाठी तुम्हीच बघा. येऊ दिला बॉलला, त्याच्यानंतर जर बघितलं तर पुरेपूर आपली बॅट चालवली आणि अक्षयने इकडे मात्र सांगितलंय तंटा नाही तर घंटाही नाही. रणसंख्या मात्र इकडे चौकाराच्या मदतीने वाढतीये 10 वरती. निमगावचा कारतूस मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. फुलटॉस ओव्हर दी कव्हर्स. अक्षय 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 बॉल वरती मोहर लागलेली आहे. CLASS क्लास. अक्षय बोडरेचा क्लास. काय मारलाय, जणू काय अक्षय सांगतोच आहे तिकडे आज दिसला आणि टप्प्यात आला की मग कार्यक्रमाच. 3 चौकार आलेत. रणसंख्या 14. 2 बॉल बाकी. ओ बॅट चालवली होती खरी. संपर्क मात्र तेवढा काही खासा झाला नाही. जबरदस्त एक्सपेक्टर खेळाडू आहे आणि एक अजब रसायन आहे टेनिस बॉल क्रिकेटमधील अक्षय बोडरे देखील. कारण की जी क्षमता आहे ना लांब लांब मोरचे षटकार मारण्याची, आणि एक ट्रेडमार्क शॉट देखील आहे त्यांचा जो खाली पडून ते डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात मात्र मारतात. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. धावफलक 14 आणि त्याच फटक्याची आपण चर्चा करत होतो. पुढच्याच बॉलवर तो दाखवण्याचा मात्र त्यांचा प्रयत्न होता. आला की संपर्क तितका काही खासा झाला नाही. षटक मात्र पूर्ण होत आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघूयात. 14 धावा लागलेल्या आहेत धावफलकावरती आणि या आधीच्या फटक्याचं विवरण tenniscricket.in माध्यमातून. आणि हा तो फटका खेळण्याचा प्रयत्न होता. त्यांचा संपर्क तेवढा काही खासा झाला नाही. tenniscricket.in क्रिकेटला सुवर्ण दिवस आणण्यामध्ये या वाहिनीचा मोठा हात आहे. जब तक सूरज चांद रहेगा तब तक tenniscricket.in का नाम रहेगा. धावफलक 14 पहिल्या षटकाच्या अखेरीस. बॉल बाकी आहेत आता 30 आणि धावा बनवायच्यात 45 नाही 47, माफ करा 47 धावा अजूनही बनवायच्यात. बॉलिंगसाठी आता श्रीकृष्ण रेडेकर यांना मात्र पाचारण केले जाते. श्रीकृष्ण रेडेकर यांनी जी पहिली डॉक्टर BR आंबेडकर चषकाची स्पर्धा अकलूज क्रीडा संकुलवर झाली होती आपल्या गोलंदाजीने गाजवली होती. प्ले NMS रडारच्या बाहेर होता बॉल. डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. रात्रीचे 11 वाजलेले आहेत, बट तरी देखील प्रेक्षक मात्र मनमुराद क्रिकेटचा जो आनंद घेत आहे. आणि का नाही, उद्या 15 ऑगस्ट आहे, सुट्टीचा दिवस आहे, स्वातंत्र्यता दिन उद्या मात्र संपूर्ण जगभर साजरा केला जाईल. यावेळेसचा बॉल हो बॅटची कड लागली होती. एफर्ट मात्र लाजवाब. एफर्ट साठी 100 पैकी 110 मार्क. बॅटची कड घेऊन खासा बाहेर होता बॉल, बट संपूर्ण समर्पण. रिप्ले मध्ये आपण बघू शकतात. याला म्हणतात कमिटमेंट. क्या बात आहे यार. फ्लाइंग स्लिपचे खेळाडू देखील मात्र तेवढाच चांगले होते. हालाकी त्यांच्या चेहऱ्यावरती बॉल लागला, बट काही का होईना त्यांनी मात्र बॉल अडवलाय. रन संख्या मात्र इकडे 15च्या स्कोरवरती आपल्याला जाताना पाहायला मिळते. अक्षय बोडरे पूर्णपणे इकडे फील्ड जी आहे त्या डोळ्यात असिस्ट करताय. कुठे कोणता खेळाडू लावलाय आणि कुठे मात्र
मला जागा शोधायची आहे. रन संख्या 15. रिव्हर्सचा फटका, सरळ थर्ड मॅन सीमारेषा पार. आज अक्षय काही मैदानाच्या आतमध्ये थांबायचं नाव घेत नाहीये. पुण्याचा सुप्रसिद्ध आहे शनिवार वाडा आणि आज वेळापूरच्या मैदानावरती अक्षय बोडरे यांनी घातलाय राडा. षटकारांपेक्षा चौकारांमध्ये आज जास्त डील करतात आहे आणि ते म्हणतात आहे फलंदाजीचा वैविध्यता, फलंदाजीचा क्लास आज मात्र मी तुम्हाला दाखवतो. मोठ्या प्रमाणावरती चाहता वर्ग त्यांचा या फटकेबाजीचा आस्वाद घेण्यासाठी इकडे उपस्थित आहे. आणि आता एक चर्चा प्रेक्षकांमध्ये मात्र नक्की सुरू झाली आहे. या बॉल नंतर आपण मात्र त्या गोष्टीवरही प्रकाश पाडू. कारण की बघा, या ए ग्रुपच्या मॅचेस सध्याच्या घडीला सुरू आहेत आणि ॲट अ टाइम एक ग्रुप पूर्ण केला जाणार आहे, त्याच्यानंतर दुसरा ग्रुप सुरू होणार आहे. आता बघा, या ग्रुपमध्ये तुम्ही अक्षयलाही बघितलंय आणि या ग्रुपमध्ये तुम्ही कृष्णा पवारलाही बघितलंय. आता चीच चर्चा आहे की ही मॅच कधी लागतीये, कारण की जेव्हा हा सामना लागेल तेव्हा मात्र नक्कीच प्रेक्षकांची गर्दी. ओहो हो, चांगला बॉल, चांगला बॉल, चांगला कमबॅक श्रीकृष्ण रेळेकर यांच्या माध्यमातून. आपण आधीच बोललो या खेळाडूकडे ते चेंडू आहेत, अनुभव आहे आणि यावेळेस मात्र चांगला बॉल टाकला त्यांनी, पायात टाकला. आडव्या बॅटने त्याला फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता अक्षयकडनं. आणि नक्कीच आपण त्या मॅचची चर्चा करतोय की कधी लागते ती बॅटल अक्षय बोडरे आणि कृष्णा पवार यांची, कारण की ती लढत बघण्यासाठी देखील मात्र खेळाडू खासे उत्सुक असतील. धावफलक मात्र 19च्या स्कोअरवरती अक्षय खेळतात आहे 8 बॉल 18 वर. उडवला बॉल, फटका हवेत आहे, फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. श्रीकृष्ण रेळेकर आपला अनुभव इकडे मात्र दाखवत असताना चौकाराचा सूड इकडे मात्र घेतलाय आणि अक्षय बोडरे सारख्या नामांकित आणि इनफॉर्म फलंदाजाला डगआउटचा रस्ता दाखवलाय. आडव्या बॅटने फटका खेळला होता आणि बॉल मात्र इकडे जागेवरती घुसळताना आपल्याला पाहायला मिळाला. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो स्टिकरवर लागला बॉल, त्या कारणाने जर बघितलं तर जागेवरतीच तिकडे उसळला. कनेक्शन तेवढं काही खास झालं नाही आणि फलंदाज बाद अक्षयच्या रूपात आली आहे मोठी विकेट. आणि मॅच मध्ये सोमनाथ बैस 11 पिलीव या संघाला कमबॅक करण्याचा चान्स. सोलापूरचे युवा उद्योजक निखिलजी कोंडा देखील मात्र मॅचचा आनंद घेतात आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. चला, शेवटचा बॉल इकडे मात्र यायचा बाकी आहे बॅटिंगसाठी. BOSS बॉस यावेळेसही हलक्या हातांनी इकडे मात्र खेळलाय. संतोष बॉस मात्र आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, हलक्या हातांनी गाईड करत. तिकडे एक धाव मात्र मिळतीये, षटक मात्र पूर्ण होत आहे. मागच्या षटकाची बरोबरी या षटकाने मात्र करून दिलेली आहे आणि 2 षटकांच्या अखेरेस धावफलक हिट करतोय 20च्या स्कोअरवरती. एक गडी बाद असताना 2 ओव्हर 20 रन, 1 गडी बाद. आमचे रोहन भाऊ सरोदे देखील एक बारीक गोष्टीवर नजर लावून आहे. त्यांचं तर एकच आहे, लवकर टॉस करा, पुढची मॅच कोणती आहे. आणि नक्कीच प्रत्येकाची धडपड असते, आपली स्पर्धा आहे तर टाइमच्या मध्ये झाली पाहिजे, टाइमवर सामने चालू झाले पाहिजे, टाइमवर सामने संपले पाहिजे. नाही, कुठल्याही एका चांगल्या आयोजकाची मात्र तीच धडपड आणि इकडे रोहन भाऊ यांची देखील तीच धडपड आहे की सामने मात्र संपूर्ण वेळेत व्हावेत आणि वेळेत सुरू व्हावेत. चला, 6 धावा आल्यात मागच्या षटकात, विकेटही येताना पाहायला मिळाली. 2 ओव्हरच्या अखेरीस 20. गोलंदाजीसाठी फारुख शेख अजून एक जुने जाणते खेळाडू जे मात्र आपल्याला गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतात आहे. 2 ओव्हरमध्ये 20 लागलेले आहेत. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. बॉसवरती मात्र सर्वांच्या नजरा असतील या रनचेसमध्ये. फारुख शेख बॉलिंग मार्कवरती. यावेळेसचा बॉल क्लासिकल अंदाजात कट करण्यात गेले आणि तिकडेच मात्र गलीच्या रिजन मध्ये हा झेल झालाय. संतोष बॉस यांनाही मात्र अक्षयच्या पाठोपाठ सस्त्यात परतावं लागतंय आणि मॅच मध्ये आता रोमांच नावाचा तडका हा लावलाय फारुख यांनी.
आउटसाइड दी ऑफ बॉल टाकला होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न आणि तिकडे क्षेत्ररक्षक तैनात. संतोष बॉश निराश असतील ज्यारीत्या इकडे त्यांचं हे स्ट्रोक सिलेक्शन या बॉलवरती पाहायला मिळालं. बघा तुम्ही, टप्पा पडल्यानंतर हातभर बॉल आतमध्ये वळला आणि तिकडे मात्र झेल होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. याला म्हणतात क्रिकेट. कधी गोलंदाज, कधी फलंदाज, कधी बॉलिंग टीम, कधी बॅटिंग टीम. पहिल्या ओव्हरमध्ये वर्चस्व पाहायला मिळालं फलंदाजी करणाऱ्या संघाचं. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजाने इकडे मात्र कमबॅक केलाय आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये फारुख शेख यांनी मात्र इकडे विकेट मिळवून दिली आहे. निशांत पवार बॅटिंगसाठी दाखल होतात आहे. अक्षय बाद झालेत, बॉस बाद झालेत. आता मात्र एका युवा खेळाडूकडे संधी आहे आपल्या संघासाठी कामगिरी करण्याची. निशांत पवार पुण्याला कार्यरत आहेत, बट खास आमदार प्रीमियर लीग खेळण्यासाठी वापस गावी आलेले आहेत. आता त्यांच्यावर नजरा असतील मोठ्या प्रमाणावर. 20 वर 2 स्कोर. अभिमगर आहे, अभिमगर आहे न्यू बॅट्समन आणि अभिमगर देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये आले आणि दाखल होता वापस जाताना आपल्याला पाहायला मिळाले. फटका इकडे आपल्याला फसताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच अभिमगर यांची जागा घेण्यासाठी आता निशांत पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. सोप्पा कॅच. काय जबरदस्त कमबॅक केलेला आहे सोमनाथ भैस 11 पिलीव. म्हणजे जेव्हा जेव्हा या मॅच मध्ये तुम्ही पहिल्याही डावात बघा, जेव्हा जेव्हा असं वाटलं ना की नक्कीच श्रीराम क्रिकेट क्लबचं पारडं जड होत आहे, तेव्हा तेव्हा या टीमने कमबॅक केला आहे. म्हणजे पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपण बघितलं सुरुवातीला इतक्या धावा नव्हत्या, बट क्रुशियल मुवमेंटवर रन आल्यात. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या रीत्या धावा बनवल्या गेल्यात. इकडे जेव्हा प्रथमतः बॉलिंगला आली टीम, पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, बट त्याच्यानंतरच्या जर बघितलं तर 7-8 बॉलची कहाणी आपल्या समोर आहे. 20 वरती 3 स्कोर. निशांत पवार ही मात्र बॅटिंगसाठी दाखल होताना लेदर बॉलचे जर बघितलं तर चांगले खेळाडू आहेत. महाराष्ट्र प्रीमियर लीग सारखी स्पर्धा सातारा वॉरियर्स या संघाकडनं मात्र देखील ते खेळलेले आहेत आणि यस हलक्या हातांनी तिकडे सन्मान देण्याचा प्रयत्न होता, चाचपळत करण्याचा प्रयत्न होता, बट फारुख शेख चांगली गोलंदाजी. आपण आधीच बोललो जुनं जाणतं नाव, एक अनुभवी खेळाडू आणि बघा 2 बॉलमध्ये 2 विकेट, हॅट्रिक बॉल होता हा. 20 वरती 3 स्कोर. यावेळेचा बॉल टो एंडला लागतोय, फिल्डर मात्र येत आहेत. क्विक सिंगल मिळून जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दुसऱ्या धावेचा मात्र तिकडे प्रयत्न झाला नाही. हलक्या हातांनी तिकडे मात्र खेळत एक धाव जी आहे ती त्वरितरित्या पूर्ण केली. बट मॅचमध्ये आपल्या टीमला आणलंय. फारुख शेख यांच्या गोलंदाजीने आपल्या टीमला पुरेपूर या मॅचमध्ये वापस आणलेलं आहे. या 2 विकेट घेऊन प्रामुख्याने संतोष बॉस यांची जी विकेट होती ती खाशी महत्वाची विकेट होती. अक्षय बाद झाल्यानंतर 2 बॉल यायचे बाकी आहेत. पॉवर प्लेची षटकं खुललेली आहेत. 5 फिल्डर 38च्या बाहेर आहेत. याही वेळेस स्लॅश करण्याचा प्रयत्न आहे. आशा भऱ्या नजरेने बघतात आहे फलंदाज. पंचांनी सांगितलंय इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटपर्यंत तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागतो, शेवटपर्यंत लढावं लागतं. आज मात्र बघूयात शेवटपर्यंत कोणती टीम उभी राहतीये ते. लास्ट बॉल टू गो. एक कमालीचं षटक. फारुख शेख एक अनुभवी खेळाडू, एक धाव दिली आहे 5 बॉलमध्ये केवळ आणि केवळ. यावेळेसचा बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र धावतात आहे बॉलवरती. एक धाव इकडे मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहणार नाही. बट टीम सोमनाथ भैस 11 पिलीव एकदा जोरदार टाळ्या फारुख शेख यांच्यासाठी. फक्त आणि फक्त 2 धावा या षटकात खर्च केल्या आहेत. 2 गडीही बाद केले आहेत आणि शेवटी अनुभव जो आहे तो नेहमीच मैदानाच्या आतमध्ये बोलून जातो. आज मात्र फारुख शेख यांचा अनुभव मैदानाच्या आतमध्ये बरंच काही बोलून गेलाय. 3 ओव्हरमध्ये 22 लागलेले आहेत. 3 गडी बाद. बॉल बाकी आहेत 18. धावा बनवायच्या 39. चला टीम सोमनाथ भैस 11 पिलीव जास्त टीम मीटिंग नको आहे. यानंतरही आपल्याला अजून मॅचेस घ्यायच्या आहेत. तर चला लवकरात लवकर आपण गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज लावायचा आहे. काय कमाल हिचं षटक तिकडे मात्र हाताळलं. 18 बॉलमध्ये अजूनही 39 धावींची गरज आहे. जबरदस्त सामना आपल्याला इकडे मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय.
गोलंदाजी मार्कवरती आता बदल केला गेलाय. पुढच्या षटकात आपण बघतोय गणेश यांच्या हातात मात्र हा चेंडू जो आहे तो मात्र सोपवला जातोय. हे षटक निर्णायक राहील, म्हणजे शेवटच्या 12 बॉलला किती उरताय हे या षटकातनं आपल्याला कळेल. या षटकात जर धावा आल्या तर नक्कीच मॅचमध्ये कमबॅक होईल श्रीराम इलेव्हनचा. उडवला बॉल, आखू टप्प्याचा चेंडू आणि प्रॉपर बॅडमिंटन हिट. 6 धावांसाठी 4 धावांसाठी पंचांचा इशारा येतोय. लांबी तर खाशी मिळाली, एक वेळेस असं वाटलं सीमारेषा पार जातो की काय, बट नाही. केवळ आणि केवळ 4 धावा तिकडे मिळतात आहे. बट सध्याच्या घडीला आपण म्हटलो ना की धावा जर आल्या तर या मॅच मध्ये टीम श्रीराम इलेव्हनचा कमबॅक होईल, अन्यथा समोरची टीम ही चांगली गोलंदाजी करते तर धावा इकडे बनवाव्या लागणार आहेत. धावफलक या चौकाराच्या मदतीने 26च्या स्कोअरवरती किशोर यांच्या बॅटमधनं हा फटका येताना 4 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळाला. 26 वरती 3 आहे स्कोअर. अजूनही जर बघितलं तर बरंच कारभार बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. बाटची कड मागच्या दिशेने अगदी सुसाट वेगात बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. बॅक टू बॅक वेलकम बाउंड्रीज इकडे आपल्याला येताना पाहायला मिळालेल्या आहेत. या आधीच्या बॉलवर जर बघितलं तर डीप स्क्वेअर लेगला, आता जर बघितलं तर लॉंग लेगला मागच्या 2 बॉलमध्ये धावा आल्या आहेत 8 आणि मॅच मध्ये वापस आली आहे टीम श्रीराम इलेव्हन. ती स्कूटी जी मागे जी गाडी आहे ते लाईट बंद करायचं आहे. मागे जे गाडी आहे स्क्वेअर लेग पंच ती मागे तेवढी गाडी. हा चला, अवांतरच्या स्वरूपात इकडे मात्र धाव वाढताना पाहायला मिळते. 2 चौकार आले, त्याचा दबाव हलकासा मात्र नक्कीच इकडे गोलंदाजावर बनलाय आणि अवांतरच्या स्वरूपात मात्र आता धाव वाढतीये. 2 बॉलमध्ये 9 धावा आलेल्या आहेत. सेंचुरी स्पोर्ट्सची बॅट हातात आहे, पण आज मात्र सेंचुरी सारखी कामगिरी करावी लागेल. फुलाल यांचा बॉल कनेक्शन तेवढं काही खास झालं नाही आणि इकडे काय 7 खेळाडू निघालेत आणि एक संधी तिकडे निर्माण झाली होती. आपण फुलटॉस बॉल बद्दल सातत्याने उल्लेख करतोय. दरवेळेस फलंदाजालाच फायदेशीर ठरेल असा हा चेंडू नाहीये. कधी कधी गोलंदाजही वर्चस्व गाजवतात या बॉलवरती ॲज अ स्टॉक डिलिव्हरी म्हणून. 15 बॉलमध्ये अजूनही 30 धावांचं आव्हान आहे. दोन्ही टीम मॅच मध्ये आहेत. 50-50 सुरू आहे सामना. याही वेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळलाय. फिल्डर मात्र येत आहेत, बॉलला अडवतील. 1 धाव मात्र मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. आणि प्रेक्षकांनाही अशीच मॅच आवडते, कारण की बघा वन साइड मॅच कोणाला बघायला आवडत नाही. प्रत्येकाला जर बघितलं तर रोमांचक सामने आवडतात. वन साइड मॅच फक्त संघाच्या पाठीराख्यांना आवडतात. जे न्यूट्रल प्रेक्षक आहेत ते म्हणतात जाऊ द्या मॅच शेवटच्या बॉल पर्यंत बघू, जे होईल ते होईल. रनसंख्या 32 रन या सिंगलच्या मदतीने. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत या षटकातील. 14 बॉलमध्ये 29 बनवायचे आहेत अजूनही. यावेळेसचा बॉल नो बॉल. धोक्याची घंटा सातत्याने. कधी गोलंदाज चुकी करताय, कधी फलंदाज चुकी करताय. दोन्ही टीम शेवटपर्यंत बनून राहणार त्या मॅच मध्ये. पैसा वसूल मनोरंजन. अजून एक रोमांचक सामना. आमदार प्रीमियर लीग पर्व 2 दिवस 1 सामना क्रमांक 6. 33 वर 3. लपेटल्याचा प्रयत्न, तत्पूर्वी फ्री हिट आहे. स्क्वेअर लेगला खेळाडू पोहोचतात आहे. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात धावबाद. फ्री हिटच्या बॉलवर इकडे मात्र धावबादची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते आहे. मोठा फटका मात्र जागेवरती उसळला होता. पवार तिकडे मात्र निघून गेले आणि स्क्वेअर लेगच्या खेळाडूने तिकडे मात्र चेंडू चांगल्यारीत्या अडवला आणि तसाच थ्रो केला यष्टिरक्षकाच्या दिशेने. निराश मुद्रेने फलंदाज मात्र परततात आहे. 1+ विकेट आणि सोमनाथ व्हाईस 11 पिलीव या विकेटने मात्र मॅच मध्ये अजूनही आपला दबदबा आहे हे मात्र सांगायचं काम करतीये. काय सामना सुरू आहे मंडळी, जबरदस्त. ऍव्हरेज स्कोर आहे, जास्तही नाही कमीही नाही. ऑन अँड ऍव्हरेज टोटल आहे. कट टू कट ची फाईट आहे. आणि इकडे या षटकामध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून एक लाजवाब कमबॅक. 2 चौकार आल्यानंतर तदनंतरचे 4 बॉलमध्ये फक्त 4, त्यात एक धावबादची विकेट. बॅटिंगसाठी आता सौरभ मगर. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. 34 वरती 4 आहे स्कोर. शेवटचे 13 बॉल बाकी आहेत या मॅच मध्ये. धावा अजूनही बनवायच्या तब्बल 27. याला म्हणतात स्पर्धा, याला म्हणतात रोमांचता.
आणि ती रोमांचता या मॅच मध्ये कुठून कुठून भरलेली आहे. शेवटचा बॉल यायचा बाकी आहे. बॉल बॉल काय चेंडू टाकलाय, लाजवाब. सिट्टी पिट्टी गुल, आला कधी गेला कधी कळलं देखील नाही. आणि षटक समाप्तीचा इशारा. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होईल पूर्ण आणि 4 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन धडकतोय 34च्या स्कोरवरती. हा बॉल बघा मंडळी, व्हॉट अ डिलिव्हरी, परफेक्ट थ्रो कशर, सरळ पायाचा वेध घेणारा चेंडू होता. 12 बॉल 27 हे मात्र समीकरण आहे. शेवटचे 12 बॉल 27 रन. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, आज किए शाम किसके नाम. 12 बॉल 27. चला सोमनाथ भाई 11 पिलीव फिल्डिंग लावून घ्या, थोडीशी घाई करा. 12 बॉल 27. कट टू कट, बेस्ट वर्सेस बेस्ट. प्रीमियर लीगची स्पर्धा आहे, तालुक्याची स्पर्धा आहे आणि अशा लढती तुम्हाला रोज इकडे पाहायला मिळणार आहेत. पुढचे 7 ते 8 दिवस एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अँड ओनली एंटरटेनमेंट. आमदार प्रीमियर लीग वेळापूर. झालेला आहे. 4 षटकांच्या अखेरीस 34 धावफलकावरती आहेत. शेवटच्या 12 बॉलचा खेळ यायचा बाकी आहे अजूनही. चला शेवटचे 12 बॉल 27. बॉलिंग मार्क वरती फारुख शेख, ज्यांनी या आधीच्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या. उडवलाय बॉल आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. या मॅचने यश मोठ्या फटक्याने वापस आणलंय टीम श्रीराम 11ला. या मॅच मध्ये संघर्षाची वाट मोठी, चालत राहणं आपलं काम आहे. भिऊ नये संकटांना कादर, पावलो पावली प्रभू श्रीराम आहे. खोलवर टप्प्याचा बॉल आणि तदनंतर जर बघितलं तर किशोर यांच्या बॅटमधनं हवाई मार्गाने हा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. तत्पूर्वी माळशिरस तालुक्यातील 2 अनुभवी खेळाडू उद्या वेळापूरला आपल्याला पाहायला मिळतील. इंद्रजित 11 या संघामध्ये, त्यामध्ये प्रामुख्याने पप्पू खाडे सर, सलीम भाई हे देखील आपल्याला एकाच संघात खेळताना पाहायला मिळणार आहे. तर यांच्या देखील नावाची चर्चा मोठ्या प्रमाणावर आहे. बट चर्चा तर या मॅचची देखील आहे. षटकाराने मात्र या सामन्यामध्ये अजून चर्चा वाढवली आहे. 12 बॉलमध्ये 27 लागत होते आणि ज्या रीत्या मात्र हा फटका इकडे खेळला गेला, ढंटाढाण करत मात्र हा षटकार आलाय. अजूनही जर बघितलं तर तब्बल 11 बॉल आणि 21चं समीकरण आहे. किशोर जे मात्र बऱ्याच वेळपासनं मैदानाच्या आतमध्ये नॉट आउट आहे, त्यांच्यावर देखील भार आहे संघाचा ओव्हर दी लाईन नेण्याचा. आणि बघा संघर्ष जेवढा मोठा, सामना जेवढा मोठा, विजयाचा आनंदही तेवढाच मोठा. चला मॅच आता मात्र ऑन झालेली आहे
आणि 40 वरती 4 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. शेवटचे 11 बॉल 21 रन. रोमांच रोमांच आणि रोमांच. यावेळेसचा बॉल ऑफस्टिकच्या खासा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. हालाकी किशोर यांनी प्रयत्न केला होता बॉलच्या रीच पर्यंत पोहोचण्याचा, बट संपर्क मात्र तिकडे कुठला काही खासा झाला नाही. अवांतरच्या स्वरूपात एक धाव इकडे मात्र वाढणार आहे. जबरदस्त मॅच, म्हणजे परफेक्ट थ्रिलर ॲट थ्रिलर टाइम. IPL मध्ये देखील आपण बघतो या टाइमला थ्रिलर टाइम म्हटलं जातं. उडवला बॉल. क्या बात है, क्या बात है. किशोर यांच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेगला हा षटकार. हुकुमचा इक्का लगावतोय मैदानाच्या आतमध्ये. छक्क्यावरती छक्का. तू डाल डाल मैं मार मार. सिक्सर. काय मारलाय कडक. 6 धावांसाठी षटकार. सागर मगर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा पुरस्कार या षटकारासाठी मात्र दिला जाणार आहे. जबरदस्त बॅटिंग. किशोर बऱ्याच वेळपासून या खेळाडूने वाट बघितली आहे आणि आता मात्र तो मैदानाच्या आतमध्ये वाट लावायचं काम करतोय. याही वेळेसचा बॉल भिरकावण्याचा इथेही त्यांचा प्रयत्न होता. हालाकी संपर्क तेवढा काही खास झाला नाही. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना अजूनही तब्बल 9 बॉलमध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. हालाकी हे 3 बॉल जर मैदानाच्या आतमध्ये चांगले पडले तर यस, सोमनाथ बैस 11 पिलीव देखील मात्र शेवटच्या षटकात आपली चांगली दावेदारी पेश करेल. यावेळेसचा बॉल कनेक्शन कसं आहे. फिल्डर मात्र धावतात आहे. एक धाव तिकडे मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जात असताना पैसा वसूल आहे, पैसा वसूल आहे. या सामन्यामध्ये पुरेपूर प्रेक्षकांचा पैसा आणि वेळ दोन्हीही वसूल आहेत. कारण की इतक्या वेळपासून प्रेक्षक जे इकडे थांबलेले आहेत, एक रोमांचक सामना पाहायला मिळेल म्हणून त्यांना मात्र या सामन्यामध्ये ती रोमांचता पाहायला मिळालेली आहे. 48 वरती 4 आहे स्कोर. 13 बनवायचे आहेत. 8 बॉल 13. आता मात्र केवळ उभा राहिला बॉल. फिल्डर धावताय. टिपलाय कॅच. फारुख शेख 2 मोठे फटके आल्यानंतर इकडे मात्र आपल्या संघाला विकेट मिळवून देतात आहे. सौरभला मात्र परतावं लागेल. जागेवरतीच उसळला होता बॉल. टोएनला लागला आणि तदनंतर ज्यारित्या क्षेत्ररक्षक धावत गेले. बॉल खाली. लॉंग ऑफचे खेळाडू ऑलमोस्ट लॉंग ऑनच्या रिजन मध्ये आणि झेल मात्र टिपलेला आहे. पहिल्या 2 बॉलवरती षटकार येऊनही आपण चर्चा केली होती की हे शेवटचे 3 बॉल चांगलं पडणं गरजेचं आहे जर मॅच मध्ये बनून राहायचं असेल तर. आणि त्या 3 बॉल पैकी एका बॉलवर तरी विकेट आलेली आहे. आता 1 बॉल बाकी आहे. काय होणार. किती धावा फारुख शेख शेवटच्या बॉलरसाठी सोडणार. शेवटच्या बॉलवरती काय समीकरण, शेवटच्या षटकात काय समीकरण बनणार हे मात्र या बॉलवरती आपल्याला पाहायचं आहे. 7 बॉल याचे बाकी आहेत. अजूनही धावा बनवायच्या आहेत. 13. लास्ट बॉल. शेवटच्या बॉलला इकडे मात्र खेळलाय. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रातनं क्षेत्ररक्षक येईल. एक धाव मिळेल. दुसरीसाठी निघाल्यात स्ट्रायकर्स आणला. ओ युटी. आउटचा कॉल पंचाच्या माध्यमातून दिला जातोय. कंप्लीट सुसाइड. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात फलंदाजाने तिकडे मात्र फटका खेळला. बट किशोर यांचा प्रयत्न होता की त्यांना 2 धावा इकडे मात्र घ्यायच्या आहेत आणि क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉल अडवतील, बॉल थ्रो करतील, धक्का इकडे लागताना पाहायला मिळाला आहे. आणि अशा रीत्या मॅच चालली आहे शेवटच्या षटकामध्ये. शेवटचे बॉल बाकी आहेत. 6 धावा बनवायच्या आहेत. 12. क्रिकेटचा खेळ बघा. रिक्वायर्ड रन रेट हा सुरुवातीपासून 10 रन प्रति ओव्हर होता. तो शेवटपर्यंत येता ऑलमोस्ट त्याच गतीने राहिलेला आहे. 12 बनवायच्या आता या शेवटच्या 6 बॉलमध्ये. चर्चा तिकडे होतीये कुठल्या गोलंदाजाच्या हातात मात्र चेंडू दिला जाईल. बट समोर जर बघितलं तर एक चांगली गोष्ट आपण श्रीराम क्रिकेट क्लब साठी म्हणू शकतो की किशोर जे सलामीपासून आलेले ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि ते पहिल्या बॉलपासून स्ट्राईक वरती राहणार आहेत. तर सूत्र सध्याच्या घडीला अशी देखील आहे की जे काही करायचंय ते किशोरला करायचंय. बाकी विशाल यांना मात्र साथ पुरेपूर त्यांची द्यावी लागेल. किशोर जर मॅच जिंकून देत आहे तर श्रीराम गायकवाड यांच्या माध्यमातून तब्बल त्यांना 5,000 रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे.
चला सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये जातोय. कट टू कट, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. आणि प्रेक्षकही ज्या रीत्या हा सामना सुरू आहे तेही म्हणतात आहे हे क्षण मात्र इथेच थांबावेत, कारण की या सामन्याने मात्र आम्हाला पुरेपूर मैदानाच्या आतमध्ये सामना बघताना तो आनंद दिलेला आहे. शेवटचे 6 बॉल आणि 12 रन बॉलिंग मार्क वरती छोटू बोडरे यांच्या हातात मात्र इकडे चेंडू सोपवला गेलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये शेवटचे 6 बॉल 12 किशोर यांच्यावरती नजरा, तर नजरा आहेत छोटू बोडरे यांच्यावरती. पहिल्या 2 बॉलवरती काय समीकरण बनेल हे मात्र पाहायचं आहे. 6 बॉल 12 रन छोटू चालल्यात किशोर यांच्यासाठी. पहिला बॉल ऑन साइडला भिरकावलेला आहे. फिल्डर मात्र धावतात आहे. एक धाव तिकडे मात्र मिळेल दुसऱ्या धावेसाठी. क्षेत्ररक्षक बॉलला अडवत आहे. स्ट्रायकर्स एंडला थ्रो. खेळाडू थांबलेत आणि 1+ विकेट, 1+ विकेट. किशोर इकडे मात्र कमिट झाले होते आणि साथी खेळाडूने देखील मात्र आपल्या विकेटचा त्याग केलाय आणि एक 1+ विकेट इकडे येताना पाहायला मिळते. दर 2 षटकार मारून किशोर जर हा सामना संपवतात तर बादशाहभाई यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे. ज्या रीत्या मागच्या बॉलवरती विकेट मात्र सॅक्रिफाईस केली गेलेली आहे त्यावरनं एक गोष्ट तर कळतीये की जे काय करायचंय ते किशोरलाच करायचंय. चला शेवटचे 6 बॉल आणि 5 बॉल आणि 11 रन. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. स्ट्रायकर एंडला किशोर. 5 बॉल 11. छोटूचा पुढचा बॉल. चांगला बॉल वाईड यॉर्कर. का टाळ्यांचा कडकडाट मात्र या बॉल साठी होताना पाहायला मिळतोय. सोमनाथ भैस 11 पिल्यू. काय मॅच बनवली आहे या टीमने. 61च्या स्कोर वरती बॅटिंग करत असताना नक्कीच पहिल्या डावामध्ये हलकसं स्ट्रगल करत होती ही टीम, बट शेवटच्या षटकामध्ये धावा बनवल्या 61 पर्यंत पोहोचली आणि गोलंदाजीत काय मॅच बनवलाय. 4 बॉल 11. बॅटची लागली कार्ड. कीपरचा मिळालाय सहारा. छोटू बोडरे. छोटू नाम सुनके फ्लावर समजे क्या. छोटू ने सांगितलंय फ्लावर नाही फायर है मैं. काय गोलंदाजी आहे जबरदस्त. छोटू बोडरे यांना मात्र इकडे यश मिळताना पाहायला मिळत आहे. निराश मुद्रेने किशोर जे एकाकी झुंज तिकडे देत होते, आपल्या संघासाठी किल्ला लढवत होते, त्यांना मात्र एक आउटसाइड दी ऑफ खासा बाहेरचा बॉल टाकला. त्याला छेडखानी करण्याच्या प्रयत्नात आली आहे विकेट. जागेवरती उत्तर द्यायची ताकद असूनही संयमाचा डाव टाकावा लागतो आणि नियोजनाला थोडासा वेळ देऊन का होईना कार्यक्रम मात्र टप्प्यातच करावा लागतो. छोटू बोडरेने मात्र तीच कामगिरी केली आहे. जबरदस्त. आमदार प्रीमियर लीग वेळापूर. प्रत्येक युवा खेळाडूचा हक्काचं व्यासपीठ आहे. प्रत्येकाचा प्रयत्न या स्पर्धेमध्ये चांगलं करण्याचा. आज छोटू बोडरेने मात्र ती कमाल करून दाखवली आहे. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 1 दिलेली आहे. बॅटिंग साठी आता मैदानाच्या आतमध्ये विक्रम. फटका तर खेळलाय डाऊन दी ग्राउंड. धाव स्वरूपी जर बघितलं तर 1 धाव तिकडे मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात हलकासा पंबल बॅकअप आणि तिकडे काय अजून एक वेळेस पंचांचा बोट आकाशाकडे. विकेट मात्र इकडे येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. फलंदाज मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. काय सामना आहे. शेवटपर्यंत जर बघितलं तर दोन्ही टीम इकडे मात्र मॅच सोडायला काही तयार नाही आहे. प्रत्येक टीमचा इकडे प्रयत्न आहे की आम्हाला हा सामना जिंकायचा आहे, आम्हाला या मॅच मधनं 2 पॉइंट पाहिजेत. फटका खेळला होता खरा. खेळाडू मात्र तिकडे वेगात पोहोचले. बॉलला अडवलं, थ्रो केलं. 1 धाव पूर्ण झाली, बट दुसऱ्या धावेसाठी बघा साथी खेळाडू ज्या रीत्या बॅकअपला होते त्यांचं मात्र कौतुक राहील. ज्या रीत्या तिकडे बॅकअप दिलं साथी खेळाडूंनी, जे लाल कॅप मध्ये तिथे खेळाडू होते. तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मात्र तुम्हाला लक्ष द्यावं लागतं क्लोज मॅच मध्ये. चला शेवटचे 2 बॉल 10 रन. मोठा फटका. 2 बॉल 10 रन. एक मोठा फटका मॅच मध्ये वापस घेऊन येऊ शकतो, बट आज नाही. आज हवा फक्त छोटू बोडरे या नावाची. काय गोलंदाजी केली आहे पट्ट्याने.
शेवटचे 6 बॉल 12चं समीकरण होतं आणि 6 बॉल मध्ये 5 बॉल मध्ये आतापर्यंत 2 दिले आहेत. सोमनाथ भैस यांचा आनंद सध्या गगनात मावत नाहीये. मॅच झाल्यावर फक्त छोटूला खांद्यावर नाही घ्यावं त्यांनी, कारण की काय मॅच बनवली आहे छोटू बोडरे यांनी. लाजवाब. लास्ट बॉल आणि लास्ट बॉल सोबत सोमनाथ भैस 11 पिल्लू ठरतीये या मॅच मध्ये विनर अंडर प्रेशर. आणि अजून एक वेळेस ती म्हण मात्र खरी झाली की एक फलंदाज फक्त मॅच सेटअप करतो, पण एक गोलंदाज ती मॅच तुम्हाला जिंकून देतो. सोमनाथ भैस यांच्या माध्यमातून छोटू बोडरे यांना तब्बल 1000 रुपयांचा पुरस्कार जो दिला जाणार आहे, आपण इकडे स्टेजकडे येऊन तो घ्यायचा आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. छोटू बोडरे लाजवाब बॅलिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला जी की पाहायला मिळाली. चला पुढच्या दोन्ही टीम पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे, आपणही दाखल व्हा. छोटू बोडरे जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं आणि शेवटचे आता तब्बल 9 धावेंनी हा सामना मात्र आपल्या नावावरती केलाय. तर चला सोमनाथ भैस 11 पिल्लू आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. पुढच्या मॅचच्या दिशेने आपण वळूयात. छोटू बोडरे आपण मात्र आपला पुरस्कार घेण्यासाठी इकडे यायचंय. 1000 रुपये